समाज चौथा. सदैव लक्षण निरूपण. श्रीराम. मागा बोलिले करंट लक्षण, ते विवेके सांडावे संपूर्ण. आता ऐका सदैव लक्षण, परम सौख्यदायक. मागील समासात करंट लक्षणाचे वर्णन केले, ते विवेकाने संपूर्ण सोडावे. आता परम सौख्यदायक असे भाग्यवान माणसाचे लक्षण सांगतो, ते ऐका. उपजत गुण शरीरी, परोपकारी नाना परी. आवडे सर्वांचे अंतरी, सर्व काळ. काही माणसांच्या अंगी उपजतच काही गुण असतो. तो अनेक प्रकारे परोपकार करीत असल्याने सर्व काळ सर्वांना अंतःकरणापासून आवडतो. सुंदर अक्षरले हो जाणे, चपळ शुद्ध वाचू जाणे, अर्थांतर सांगो जाणे, सकळ काही. सुंदर अक्षर कसे लिहावे हे तो जाणतो. भराभरा आणि शुद्ध कसे वाचावे हे त्याला बरोबर कळते. वाचलेल्या मजकुराच्या सर्व अर्थ अगदी स्पष्ट करून कसा सांगावा हे त्याला माहीत आहे. कोणाचे मनोगत तोडीना, भल्यांची संगती सोडेना, सदैव लक्षण अनुमाना, आणून ठेवी. तो कोणाचेही अंतःकरण दुखवीत नाही, चांगल्या माणसाची संगत कधी सोडत नाही. भाग्यवंताच्या लक्षणाची त्याला चांगली कल्पना असते. तो सकळ जनासी व्हावा, जेथे तेथे नित्य नवा. मूर्खपणे अनुमान गोवा, काहीच नाही. तो सर्व लोकांना हवा हवासा वाटतो. जेथे जेथे तो जातो तेथे लोकांना दरवळू तो नावाचा वाटतो. मूर्खपणामुळे केल्या जाणाऱ्या कल्पनेला त्याच्या ठिकाणी वावद नसतो. नाना उत्तम गुण सत्पात्र, तेची मनुष्य जग मित्र. प्रगटी कीर्ती स्वतंत्र, पराधीन नाही. ज्याच्या ठिकाणी अनेक उत्तम गुण असतात तोच सत्पात्र माणूस जगमित्र होऊ शकतो. त्याच्या उत्तम गणांच्या प्रगटीकरणामुळे आपोआपच त्याला कीर्ती मिळते. ती स्वतंत्रपणे सर्वत्र पसरते. तिला दुसऱ्या कशाचा आधार घ्यावा लागत नाही. राखे सकळांचे अंतर, उदंड करी पाठांतर. नेमसपणाचा विसर, पडणार नाही. तो सर्वांचे अंतःकरण सांभाळतो, उदंड पाठांतर करतो. नियमितपणाचा त्याला कधी विसर पडत नाही. नम्रपणे पुसो जाणे, नेमस्त अर्थ सांगो जाणे. बोलायसे वर्तो जाणे, उत्तम क्रिया. लोकांना नम्रपणे कसे विचारावे हे तो जाणतो. ग्रंथाचा निश्चित अर्थ सांगण्याचे कौशल्य त्याच्याजवळ असते. तो जसे बोलतो त्याप्रमाणेच उत्तम आचरण कसे करावे हेही तो जाणतो. तो मानला बहुतासी, कोणी बोलो न शके त्यासी. धगधगीत पुण्यरासी, महापुरुष. जो अनेक जणांना मान्य असतो त्याला कोणी बोलू शकत नाही. तो अत्यंत तेजस्वी आणि पुण्यवान महापुरुष असतो. तो परोपकार करिताची गेला, पाहिजे तो ज्याला त्याला. मग काय उणे त्याला भूमंडळी. तो नेहमी परोपकारच करीत असतो, त्यामुळे ज्याला त्याला तो हवासा वाटतो. मग त्याला या जगात काय कमी पडणार आहे. बहुत जण वास पाहे, वेळसी तत्काळ उभा राहे. बोलणे कोणाचे न साहे, तया पुरुषासी. अनेक लोक त्याची वाट पाहत असतात. कोणाच्याही अडचणीच्या वेळी तो मदतीला तयार असतो. त्या पुरुषाला कोणाचीही उणे सहन होत नाही. 14 विद्या 64 कळा, जाणे संगीत गायन कळा. आत्मविद्येचा जिव्हाळा, उदंड तेथे. त्याच्याजवळ 14 विद्या आणि 64 कला यांचे ज्ञान असते. त्याला संगीताची उत्तम जाण असते आणि गायन कलाही अवगत असते. त्याच्यापाशी आत्मविद्येचा उदंड जिव्हाळा असतो. सकळासी नम्र बोलणे, मनोगत राखोन चालणे. अखंड कोणी एकाचे उणे, पडोची नेदी.
तो सर्वांशी नम्रतेने बोलतो, त्याचे मनोगत जाणून त्यांना सुख होईल अशा प्रकारे वागतो. सदैव कुणाचेही उणे तो पडूच देत नाही. न्याय नीती भजन मर्याद काळ सार्थक करी सदा. दरिद्रपणाची आपदा तेथे कैची. न्याय नीती भजन आणि मर्यादा याविषयी तो सावध असतो आणि आपला वेळ सर्वदा सार्थकही लावतो. मग तेथे दारिद्र्याचे संकट कसे असू शकेल. उत्तम गुणे शृंगारला तो बहुतांमध्ये शोभला. प्रगट प्रतापे उगवला मार्तंड जैसा. जो उत्तम गुणांनी संपन्न असतो तो अनेक लोकात शोभून दिसतो. सूर्य जसा आपल्या तेजाने प्रतापाने प्रगट होताच जग उजळून टाकतो, तसेच याच्या गुणांमुळे तो त्याच्या तेजाने लोकांना दिपवून टाकतो. जाणता पुरुष असेल जेथे कळ होत कैचा उठेल तेथे. उत्तम गुणाविषयी ते प्राणी करंटे. जेथे जाणता पुरुष असतो तेथे कलह उत्पन्न होत नाही. ज्याच्याजवळ उत्तम गुण नसतात ते प्राणी करंटे भाग्यहीन असतात. प्रपंची जाणे राजकारण परमार्थी साकल्प विवरण. सर्वांमध्ये उत्तम गुण त्याचा भोगता. प्रपंचात तो मुत्सद्दीपणे वागतो. परमार्थात साकल्याने अध्यात्माचे विवरण कसे करावे हे तो जाणतो. तो लोकांच्या उत्तम गुणांची कदर करतो. मागे एक पुढे एक ऐसा कदापि नाही दंडक. सर्वत्रासी अलोलिक तया पुरुषाची. मागे एक पुढे एक अशी त्याची वागण्याची रीत कधीही नसते, म्हणून त्या पुरुषाचे सर्वांना खूप कौतुक वाटते. अंतरासी लागेल ढका ऐसी वर्तणूक करू नका. जेथे तेथे विवेका प्रगट करी. लोकांचे अंतःकरण दुखावेल असे वर्तन तो कधीही करीत नाही. प्रत्येक ठिकाणी तो अत्यंत विचाराने वागतो. कर्मविधी उपासनाविधी ज्ञानविधी वैराग्यविधी. विशाळ त्रातृत्वाची बुद्धी चळेल कैसा. कर्म उपासना ज्ञान आणि वैराग्य या सर्वातच तो पारंगत असतो. अशी विशाल ज्याची प्रज्ञा आहे त्याची बुद्धी चळेल तरी कशी. पाहता अवघे उत्तम गुण तयास वाटते वाईट म्हणेल कोण. जैसी आत्मा संपूर्ण सर्वांघटी. त्याचे सर्व उत्तम गुण पाहिल्यावर त्याला वाईट कोण म्हणेल. जसा आत्मा सर्व प्राणी मात्रांच्या अंतःकरणात संपूर्णपणे वास करतो, तसे तोही आपल्या प्रेमाने सर्वांच्या अंतःकरणात स्थान मिळवतो. आपल्या कार्यास तत्पर लोक असती लहान थोर. तैसची करी परोपकार मनापासूनी. तो आपल्या कार्यात अत्यंत तत्पर असतो. लहान थोर कोणीही असो, दुसऱ्याचे कार्य ते आपलेच कार्य असे समजून मनापासून परोपकार करतो. दुसऱ्याच्या दुःखे दुखवे दुसऱ्याच्या सुखे सुखावे. आवघेची सुखी असावे ऐसी वासना. तो दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो. सर्वच लोक सुखी असावेत अशीच त्याची वासना असते. उदंड मुले नाना परी वडिलांचे मन अवघ्यांवरी. तैसी अवघ्यांची चिंता करी महापुरुष. एखाद्या माणसाला खूप मुले असतात आणि वडिलांचे सर्वांवरच प्रेम असते. त्याप्रमाणे असा महापुरुषही सर्वांच्याच कल्याणाची चिंता करीतो. जयास कोणाचे सोसेना तयाची निकांचन वासना. धिक्कारिल्या धिक्कारेना तोची महापुरुष. ज्याला कोणाचेही अकल्याण सोसवत नाही आणि ज्याला चुकूनही पैशाची वासना होत नाही, अशा महापुरुषाचा कुणी धिक्कार केला तरी तो मात्र कुणाचा धिक्कार करीत नाही. मिथ्या शरीर निंदले तरी याचे काय गेले. त्यासी आणि जिंतिले देहे बुद्धीने. एखाद्याने निंदा केली तरी ती मिथ्या असलेल्या शरीराची असते, मग त्यात आपल्या काय आहे अशी त्याची भावना असते.
ज्ञाता आहे आणि त्यास देहबुद्धीने जिंकले असे कधी होईल का? हे अवघे अवलक्षण ज्ञाता देही विलक्षण, काही तरी उत्तम गुण जणी दाखवावे. देहबुद्धीने जिंकले जाणे हे अवलक्षण आहे, पण ज्ञाता हा देहधारी असूनही स्वार्थरहित आणि आत्मनिष्ठ असा विलक्षण असतो. माणसाने काही ना काही उत्तम गुण लोकात दाखवावेत. उत्तम गुणास मनुष्य वेधे, वाईट गुणासी प्राणी खेदे. तीक्ष्ण बुद्धी लोक साधे, काय जाणती. उत्तम गुणांनी मनुष्य आकर्षित होतात, वाईट गुणांमुळे लोकांना खेद होतो. ज्ञात्याची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण असते, सर्वसामान्य लोक ती जाणू शकत नाहीत. लोकी अत्यंत क्षमा करीती, आलिया लोकांची प्रचिती. मग ते लोक पाठी राखती, नाना प्रकारी. लोकांनी अपराध केले तर ती लोकांना अत्यंत क्षमा करतो. त्याच्या क्षमाशीलतेचा अनुभव लोकांना आला की ते त्याची नाना प्रकारे पाठ राखतात. बहुतासी वाटे मी थोर, सर्वसामान्य पाहिजे विचार. धीर उदार गंभीर, महापुरुष. अनेक लोकांना असे वाटते की आपण थोर आहोत, पण सर्व लोकांनी तो थोर आहे हे मान्य व्हावयास हवे. जे महापुरुष असतात ते नेहमी धीर, उदार आणि गंभीर असतात. जितुके काही उत्तम गुण, ते समर्थाचे लक्षण. अवगुण ते करंट लक्षण, सहजची झाले. जेवढे म्हणून उत्तम गुण आहेत ते समर्थ पुरुषाचे लक्षण समजावे, मग अवगुण हे सहजच करंटेपणाचे लक्षण ठरते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम समास चौथा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम समास